मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चाललेलं आहे आणि त्या आंदोलनाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं. या बैठकीला अनेक जण अनुपस्थित होते आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं त्या ठिकाणी भूमिका अशी मांडली की बैठकीत जरी हजर नसतील तरी मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्ष यांना पत्र पाठवून जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी मागून घेऊन जो काही समान तोडगा निघेल तो तोडगा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावा. परंतु वंचित बहुजन आघाडीशिवाय इतर कोणीच भूमिका घेतली नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यामुळे हळूहळू महाराष्ट्राचं असणारं वातावरण जे आहे ते पूर्णपणे गढूळ होते, विभक्त होते आणि त्याच्याच बरोबर राजकीय पक्षांची नेते सुद्धा समाजाचेच पुढारी होतात अशी असणारी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. हे मी मानतो असताना दुर्दैव असं महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं मी मानतोय की राजकीय नेते हे पक्षाची भूमिकापेक्षा आपल्याच समाजाचा विचार करतात आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरुवात झाली. बीजेपी असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल या संदर्भात बोलत असताना कायस्थ ब्राह्मण नेतृत्व आहे आणि म्हणून ओबीसी बद्दल किंवा जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात उदासीन आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी शरद पवारांची असणारी भूमिका होती. त्यांनी असं म्हटलं होतं की 225 समाजाचे आमदार येणाऱ्या विधानसभेमध्ये असतील. त्यांनी महाविकास आघाडीचे जर म्हटलं असतं तर त्याच्यातलं गैरसमज झाला नसता. परंतु त्यांनी समाज हा शब्द ज्यावेळेस वापरला त्यावेळेस त्यातून असताना गैरसमज झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिथून असणारी परिस्थिती अधिकच चिघळत चालली अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे उद्याच्या विधानसभेमध्ये जे लोकसभेला घडलं की ओबीसीला उमेदवारी नाही आणि 31 कुणबी मराठा समाजाचे असणारे आमदार त्या ठिकाणी खासदार त्या ठिकाणी निवडून आले. तीच परिस्थिती विधानसभेमध्ये होणार आहे का अशी असणारी चर्चा ओबीसीमध्ये सुरुवात झालेली आहे. या चर्चेला लक्षात घेता दुसरी जी एक मागणी आलेली आहे त्या ठिकाणी ती म्हणजे सगळे सोयरे यांनाही सवलती देण्यात याव्या. या मागणीला आम्ही असा सरसकट विरोध केलेला आहे. त्याच कारण आहे की ज्याची नोंद आहे तो असणारा अर्ज करून सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढू शकतो. ज्याची नोंद नाही त्याचं तो असणारा काढू शकत नाही. जी काही भारतीय जेनॉलॉजी आहे त्या प्रमाणात आई वडिलांकडूनच समाज आणि
तो कुठल्या समाजाचा आहे याचा त्याला अधिकार त्या ठिकाणी मिळतो. तो इम्पोर्ट करणं हा असताना सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलेला नाही, त्याच्या विरोधात निकाल दिलेले आहेत. आणि म्हणून आम्ही म्हटले की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आम्हाला असताना अधिक आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्या सोयीला त्या ठिकाणी विरोध करतो. मागच्या लोकसभेमध्ये मी असं म्हणेन की एवढं वातावरण तंग होतं असं मी त्या ठिकाणी मानत नाही. परंतु लोकसभेनंतर आत्ता असताना परिस्थिती जी आहे ती चिघळत चालली अशी असणारी परिस्थिती आहे. छगन भुजबळ यांनी असताना मध्यंतरी शरद पवारांना भेटून आल्यानंतर वक्तव्य केलं होतं की नामांतरासारखी परिस्थिती आहे. म्हणजे 77 साली दुर्दैवाने मी असं म्हणेन की वसंतदादा पाटील यांचं सरकार गेलं होतं, शरद पवार त्या ठिकाणी सत्तेवरती आले होते आणि दंगली झाल्या होत्या. तेव्हा त्या दंगलीच्या पाठीमागे सुद्धा सत्ता पालट आहे का ही चर्चा त्यावेळेस झाली होती. आत्ताही आपल्याला असं दिसते की सत्ता पालट होताना दिसते. कोणाची सत्ता येईल ही काही सांगता येत नाही, पण बदल हा निश्चित आहे. त्या बदलाच्या तोंडावरती पुन्हा इथे दंगल आहे का हा एक मोठा भाग आम्ही त्या ठिकाणी मानतोय. मराठवाड्याकडून इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हळूहळू परिस्थिती त्या ठिकाणी होते. ती म्हणजे मागच्या 1.5 महिन्यामध्ये 7 ओबीसीचे असणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांना मारण्यात आलेलं आहे, त्यांचा खून झालेला आहे. आणि ह्या आरक्षणाच्या वादातूनच झालेला आहे असं तिथल्या पोलीस रेकॉर्डवरून त्या ठिकाणी दिसते. मी असं म्हणेन की तिथल्या लोकांनी त्याला असताना हवा दिली नाही, म्हणून असताना एकंदरीत शांतता आपल्याला त्या ठिकाणी दिसते. परंतु ओबीसीच्या दुकानावरती मराठा मंडळी विकत घ्यायला येत नाही आणि मराठा मंडळीच्या दुकानावरती असताना ओबीसी विकत घ्यायला जात नाही, लग्नाला जात नाही, जेवायला जात नाही. इथपर्यंत असताना हे भांडण गेले असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. कुठल्याही क्षणाला परिस्थिती बेकाबू होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मग ते खोपरडीचा प्रश्न असेल किंवा मागच्या वेळेस ओबीसी मराठा यांचा प्रश्न असेल, राजकीय भूमिका आणि शांतता या दोन्ही असणारा वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नामुळे झाली. आमने सामने आलेल्या समूहाला समजावून सांगणं आणि ती असणारी व्यवस्था समजावून सांगणं हे वंचित बहुजन आघाडीने केलं आणि शांतता राखली अशी असणारी परिस्थिती आहे. आजही अशा ह्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये पुन्हा वंचित बहुजन आघाडीने हा जो आरक्षण बचाव यात्रा जी आयोजित केलेली आहे की जी मुंबईला काल चैत्यभूमीपासून सुरुवात झाली. आम्ही असं पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा आहे तिथे असं नमन केलं. रात्री जी आहे संध्याकाळी नायगावला मी असं त्या ठिकाणी गेलो सावित्रीबाई फुलेंच्या. आणि आज जे आहे ते आम्ही शाहू महाराज आजचे दिवस हा असताना अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक जणांना असं वाटत होतं की एवढा पाऊस आहे, एवढं सगळं आहे, पूर आहे, पोस्टपोन करा. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कुठल्याही परिस्थितीत पोस्टपोन करणार नाही, कारण का आजचा दिवस 26 तारखेचा दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली आणि घोषणेच्या माध्यमातून ज्यांना कधीच सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही, शूद्राला आणि अतिशूद्राला कधीही सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही, ते शिक्षणाची दारं मोकळी करून आरक्षण देऊन त्यांचा सहभाग होण्याचा असणारा हा दिवस आहे. आणि त्याच आरक्षणाच्या प्रश्नावरती रक्तपात व्हावा असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून हा दिवस
आम्ही एसआर निवडला आणि या दिवसापासून आम्ही एसआर महाराष्ट्राच्या 20-22 जिल्ह्यांमध्ये रथ घेऊन म्हणजे आरक्षणाचा रथ त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत। आणि आरक्षण आता समाजामध्ये सत्तेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याचा एक मार्ग आहे आणि म्हणून तो असणं महत्त्वाचा आहे। मी जसं म्हणालो की शरद पवार यांच्या असणाऱ्या वक्तव्याने परिस्थिती चिघळली, तशाच रीतीने असणारं मध्यंतरी जरांगे पाटील यांनी असणारं जे वक्तव्य केलं, आम्हाला नाही तर कोणाला नाही, या 2 वाक्यातून अनेक अनर्थ निघाले असे मी त्या ठिकाणी मानतो। त्यातले काही अनर्थ हे वास्तव्यामध्ये सुद्धा येऊ शकतात अशी असताना परिस्थिती आहे। मध्यंतरी आपण बघत असाल की सुप्रीम कोर्टाचे असणारे आता रिटायर्ड झाले पण त्यावेळेस बेंचमध्ये होते, खानविलकरांचं बेंच होतं, त्यांनी डेटा नाही म्हणून 5 वर्ष देशभरामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका इथलं आरक्षण थांबवलं आणि एक इलेक्शन ओबीसीच्या आरक्षणाविना ह्या ठिकाणी असताना झालं अशी असताना परिस्थिती आहे। ही लक्षात घेता आता असताना ओबीसीना कुठेतरी असताना भीती वाटायला लागलेली आहे की ओबीसीचं आरक्षण मिळवत असताना त्या प्रोसेसमध्ये मीही सहभागी होतो 89 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांबरोबर। तेव्हा काही डेलिगेशन हे काँग्रेसकडे गेलं होतं आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा भेटायला त्या ठिकाणी गेलं होतं की हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण असणारा गेले अनेक वर्ष म्हणजे 30-35 वर्ष ओबीसीना न्याय देऊ शकलेलो नाही, तेव्हा आपण असणारा ह्यांना न्याय द्यावा अशी असणारी परिस्थिती आहे। त्यावेळेस काँग्रेसचं जे डेलिगेशन होतं की ज्याच्यामध्ये भेटायला आम्ही गेलो होतो, त्यांनी सरळ सरळ असताना त्यावेळेस नकार दिला होता की आम्ही ह्याला असणारा पाठिंबा देणार नाही आणि भारतीय जनता पक्ष जे होतं त्यांना असं दिसत होतं की रामाच्या निमित्ताने आपल्याकडे पुन्हा सत्ता येते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अडका कशाला अशी असणारी परिस्थिती आहे। जसं एससी आणि एसटीचं आरक्षण हे संविधानिक आहे, हे संविधानिक आहे, तशाच रीतीने ओबीसीचं आरक्षण सुद्धा संविधानिक व्हावं आणि म्हणून सूची जी आहे सूची जी आहे तशी ओबीसीची एससीची सूची आहे, ट्रायबलची सूची आहे। या पत्रकारांना सोडा आतमध्ये या आणि एक सगळ्यांना गोळा करू थांबतो ना आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की भारतीय जनता ओके रेडी झालं की मला सांग।
झालं सगळे रेडी आहेत काय? साहेब आता फक्त आरक्षण आपलं जे रथयात्रा याच्यावर म्हणून मी आपल्याला सांगत होतो की त्यावेळेस काँग्रेस आणि बीजेपी या दोघांनीही ओबीसीची सूची घटनेमध्ये अंतर्भूत करण्यासाठी सहकार्य केलं नाही आणि करणार नाही असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस मग ओबीसीचं आरक्षण कशा रीतीने द्यायचं याची असणारी सुरुवात झाली आणि मग असा निर्णय झाला की सभागृहामध्ये 84 साली मंडल कमिशन ज्यावेळेस सादर केलं अहवाल सादर केला त्यावेळेस होममंत्र्यांकडून स्टेटमेंट केलं होतं की आम्ही असताना हा अहवाल त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि शासन लवकरात लवकर त्याच्यावरती योग्य निर्णय घेईल त्यालाच आधार धरून असणारा GR त्या ठिकाणी काढण्यात आला आणि त्या GR वरती असणारं हे आरक्षण टिकलेलं आहे अशी असणारी परिस्थिती ओबीसीला आरक्षण देणं ओबीसीला आरक्षण देणं हे संविधानिक आहे की नाही याच्या संदर्भातलं इंदिरा साहनी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल देताना हे घटनेशीर आहे असं म्हटलेलं आहे परंतु मी मगाशी जे म्हणालो की शंका सुरुवात झाली आहे याचं कारण की GR मार्फत देता येतो का हा अजून प्रश्न त्या ठिकाणी मोकळा राहिलेला आहे आणि म्हणून ओबीसीच्या अनेक संघटनांमध्ये असणारी चर्चा झालेली आहे की लॉर्डशिप खानविलकरांसारखंच आता असताना आपलं आरक्षण त्या ठिकाणी थांबवलं जाणार आहे का ही शंका आहे आणि ती विधान सभेमधनं थांबवल्या जाणार आहे का हा डाव याच्याबद्दल सगळ्या ओबीसी संघटनांमध्ये आता शंका निर्माण झाली आहे आणि म्हणून त्यांच्या शंकेला असताना हे करत असताना 100 ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो जे काही चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे शासनाने सगळ्या सोयऱ्यांचा त्याला आमचा असणारा विरोध आहे जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहे तेव्हा शासनाने रेकॉर्डमध्ये जे खाडाखोड करून 55 लाख सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत ते शासनाला आम्ही म्हणतोय रद्द करा आणि ज्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या सगळ्यांनी रीतसर अर्ज करून आपलं असणारं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मिळवा मी असं दुर्दैव असं म्हणेन या ठिकाणी की काँग्रेस NCP हे दोन पक्ष यांच्यावरती आता असताना हळूहळू स्टॅम्प लागायला लागलाय की हे मराठा समाजाचे असणारे पक्ष आहेत आणि म्हणून या प्रश्नावरती भूमिका घेत नाही तर तोलवा तोडवीचं चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे की तुमचं काय बोलणं झालं ते आम्हाला असताना सांगा प्रश्न बोलणं मुख्यमंत्र्यांचा त्यांचं काय चाललं हा नाहीये तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे जरांगे पाटलांच्या मागणीवरती की त्यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही जी त्यांची मागणी आहे या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की या मागणीला तुमचा विरोध आहे की याच्यापेक्षा अजून वेगळा काय आपला प्रस्ताव आहे का याच्या संदर्भातल्या असणारी विचारणा करण्यात आलेली आहे पण त्याच्याबद्दल काहीच कोणी बोलत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून दिवसेंदिवस परिस्थिती खालवत जात असल्यामुळे हा असणारा यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे आणि वस्तुस्थिती कळत असताना
राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते, नाही असं नाही, पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा, हिंसा व्हावी असं आम्हाला असताना वाटत नाहीये. आणि म्हणून एक शांततेच्या स्वरूपामधला असताना ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मांडतो. मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक 22 जिल्ह्यांमधून आम्ही असताना ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि 7 तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याची असताना आम्ही सांगता करतो. माझं निवेदन संपलं. आपण आता विचारा. जरांगे पाटलांचे दररोज वेगवेगळे स्टेटमेंट तर येत असतात. आता राज्यातल्या मराठा समाजाला सुद्धा आणि इतर समाजाला सुद्धा कळायचं बंद झालंय की खरंच सगळे स्वरांना ते आरक्षण मिळणार आहे का, याच्यावर सगळं राजकारण किंवा सध्या मीडियामध्ये वाटतं. साध्या सोप्या भाषेत राज्यातल्या सर्वसामान्यांना तुम्ही कसं सांगाल की ते खरंच कायदेशीर आहे की नाही, होणार आहे की नाही? मी एवढंच सांगेन की SC STच्या संदर्भात त्या बैठकीमध्ये जे झालं आणि काही ओबीसी नेत्यांनी त्याचा आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला, त्या ह्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिलेटिव्स जे सगळे सोयरे म्हणजे इंग्रजीमध्ये रिलेटिव्स या संदर्भातलं जजमेंट दिलेलं आहे आणि ते देऊन त्यांनी असं रिलेटिव्हला नाकारलेलं आहे. किंवा आम्ही असं म्हटलं की ते नाकारलेलं आहे. तुम्ही जो GR काढताय त्या GR मध्ये SC STचं तुम्ही हे करताय, तेव्हा SC STचं करत असाल तर तो स्टे ऑर्डर होणार आहे, पुन्हा देखलेपणाच होणार आहे, त्याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाही. तेव्हा आपण असं ते काढू नका. ओबीसीच्या संदर्भातला असणारं सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भात सुद्धा टिकणारं नाही आहे. त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, तेव्हा आपणही तिथे असणारं हे करावं. त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयरे हे टिकत नाही, कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो, आईवडिलांकडून येतो, तो नातेवाईकांकडून येत नाही. आता तुम्ही विवेचन जे केलं त्यामध्ये एक मुख्य मुद्दा राहून गेल्यासारखं वाटते की ते महाविकास आघाडी या आरक्षणाच्या विषयावर जी बैठक बोलवली सर्वपक्षीय आणि महाविकास आघाडीनं जो बहिष्कार घातला, कोणी उपस्थित राहिले नाही, ते फक्त शरद पवारांच्या एका फोनमुळे तो बहिष्कार घातला गेला. महाविकास आघाडी कोणीही सहभागी झाली नाही त्यात. मी असं तिथे म्हणेन की BJP सुद्धा उपस्थित होती तिथे, नाही आहे हे 3 उपस्थित नव्हते पण BJP उपस्थित होती. BJPने सुद्धा भूमिका घेतली नाही. कोणतं रहस्य काय, तुम्ही BJP म्हणजे ते सत्तारूढ आहेत तो ते असणार, त्यांनीच बैठक बोलली ते असणार, पण महाविकास आघाडीची घटक पक्ष इथं का राहील नाही बैठकीला हजर? मी जसं म्हणालो की नेते आता असताना राष्ट्रीय राहिलेले आहेत, राज्याचे राहिले नाहीत. नेते असताना त्या समाजाचे झालेले आहेत. म्हणून मी माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठापुरतीच पक्ष होत चाललेला आहे किंवा झालाय अशी असणारी भूमिका आहे. आणि म्हणून म्हटलं की उद्धव ठाकरे असतील किंवा BJP असतील, काय असतं ब्राह्मण म्हणून आहेत, तर आम्हाला काय घेणं देणं आहे. म्हणून तेही 2 पक्ष असताना भूमिका घेत नाही आहेत. तेही जसं कोंबड्याची झुंज लावलेली आहे तसे 2 जण कसं लढतात आहेत ते बघतात आहेत. कोणतं रहस्य खरं आहे का, कोणतं रहस्य खरं आहे का, तुम्ही त्यांनाच विचारले. साहेब, तुम्ही दंगलीचा उल्लेख केला. कोल्हापुरात आठवड्याभरापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची दंगल झाली होती. कोल्हापूरची सामाजिक वेल कुठंतरी घुसवण्याचा हा उद्देश वाटतो का शासनाचा? तेच मी आपल्याला म्हणालो ना की इथे वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन जसं जवळ येते तसं वातावरण कसे बिघडेल आणि आपल्याला आपल्या समाजाची मतं कशी मिळतील आणि उद्याचं सरकार आपलं कसं येईल याच दृष्टीने विचार चाललेला आहे. राज्याचा कोणीही विचार करत नाही. सांगता झाल्यानंतर पुढची
तुमची भूमिका काय असणार म्हणजे यात्रा तुम्ही कराल ते आम्ही यात्रा करून एक आम्ही असं त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साध्य करू की हे राजकीय मतभेद राहतील का, माझं म्हणणं राहतील. एकमेकांचं बद्दल गैरसमज जो आहे तो राहील का, तो राहील, त्याच्याबद्दलही नाही. पण दंगलीचं जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबली. त्या आमचा हेतू तो आहे. सर्व दंगलीबाबत कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या दंगलीबाबत आपण म्हणाला की जातीपातीमध्ये भांडण लावायचा प्रकार होतो आहे. मात्र धर्मामध्ये विशागडाचं तुम्ही जर म्हणत असाल तर ते दोन धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रकार चाललेला आहे. हिंदू मुसलमान लावण्याचा प्रकार झालेला आहे. पण हे जे आंदोलन झालं ते संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं. ज्या संभाजीराजेंच्या सोबत तुम्ही आघाडी करण्यासंदर्भात तुमची चर्चा सुरू आहे किंवा तशा नाही, आमची चर्चा नाही आहे. आणि ते ज्या क्षणाला मागच्या असणाऱ्या याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भातलं अस्तित्व ज्यावेळेस ते नाकारायला लागले त्याच्या मी त्यावेळेस असताना मुसलमानांमधलं मारण्याची पद्धत ही लिखित आहे आणि संभाजी महाराजांचं आपण बघत असाल तर हलाद ह्या पद्धतीने आहे. हलाद ही पद्धत वैदिकीय पद्धत आहे. आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरू कोण होते, त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं. तर त्यांनी असणारं त्यावेळेस कम्युनल भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणारं नाही. वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असताना काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही चर्चा एक जी चालली होती, एक ऑफर जी त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं. पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही तिथे थांबवतो. शरद पवार असं म्हणतात की 225 महाविकास आघाडीचे आमदार आहेत ते निवडून येतील. आपण देखील कार्यक्रमामध्ये उल्लेख केला होता की 33 मराठा समाजाचे खासदार निवडून आहेत. कसं विधानाचा या अर्थ नाही, माझं म्हणणं असेल की त्यांनी तुम्ही म्हणताय तुम्ही त्यांचा शब्द सुदृढ म्हणता. त्यांनी समाज हा शब्द त्यावेळेस वापरला होता. आता त्यांनी दुरुस्त केली असेल, माझ्या अंदाज काही उपयोग नाही. मनातलं जे होतं ते बाहेर पडून गेलेलं आहे. जरांगे पाटील आता म्हणतात की राजकारणामध्ये उतरल्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही असं आता जरांगे पाटील म्हणतात. मी तर गेली अनेक वर्ष असं म्हणतो की इथला असणारा जो गरीब मराठा आहे त्याला इथे ठगवल्या जाते, त्याचा वापर केला जातो. म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे रयतेतल्या मराठ्यांची रयतेतल्या मराठ्यांमध्ये आपली पोरगी देत नाहीत. पण सुंदर पोरगी असेल तर तिच्याशी निश्चितपणे तिला स्वीकारते. एकूणच या सगळ्या मराठा ओबीसी आरक्षणाला जे आता राजकीय वळण पूर्णपणे राजकीय वळण लागले, पूर्ण राजकीय वळण लागलेलं आहे. त्याबद्दल काय कारण जरांगे पाटील म्हणतात 48 खासदार पाडा, 288 आमदार पाडा, माझे निवडून द्या, तिकडे वेगळं असते. मी म्हणून म्हणालो ना की आत्ताच्या याच्यामध्ये जी राज्याच्या उपयोगी आणि समूहाच्या उपयोगी जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतल्या जात नाही. तर प्रत्येक जण मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाची मतं माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललंय. आणि म्हणून मी मगाशी जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही, तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला. आणि नंतर यांनी सांगितल्याप्रमाणे की तसा अर्थ नव्हता तर आघाडीचे 225 यायचं असं दुरुस्ती झाली. राज्यात तीर्थक्षेत्र किंवा तीर्थयात्रा योजना आणली जाते, वारकरी महामंडळासाठी पैसे दिले जात आहेत. मात्र हे सगळे पैसे SC आणि ST साठी जे काही निधी आहे त्या निधीमधून पैसे तिकडे वळवले गेलेत असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ते त्याची माहिती आम्ही गोळा करतोय आणि तो जर वळवण्यात आला असेल तर मग त्याच्याबद्दलची असणारी योग्य कारवाई आम्ही असं करू. राज्यातले बहुतांश पक्ष आता विधानसभेकडे वळलेले आहेत, लक्ष केंद्रित केलेले आहे. वंचित बहुजनचं
तुमचं सध्या काय नियोजन आहे की राज्यभरामध्ये कशा पद्धतीने जे आम्ही असं शांतता राखावी याच्या प्रयत्नात सध्या आहोत. तिकडनं बाहेर पडलो की मग आम्ही इलेक्शनच्या माध्यमात इलेक्शनच्या तयारीला लागू. याचा काय राजकीय फायदा होणार का? कोणाला? आरक्षण प्रक्रिया जसं बाकीचे पक्ष आम्हाला दोन्हीकडून आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे. दंगलीकडून जर राजा म्हणून म्हटलं ना की आमचा तबला दोन्हीकडून वाजला जाणार आहे. एक तुम्ही यांच्या बरोबर आहात आणि दुसरे म्हणतील तुम्ही आमच्या बरोबर नाही. त्याच्यामुळे आमचा तबला दोन्हीकडून वाजणार ही आम्हाला जाणीव आहे. पण तरीही राज्यामध्ये शांतता असली पाहिजे. मी 77च्या दंगलीतला साक्षीदार आहे. तेव्हा काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे पुन्हा आत्ताच्या काळात 2024 मध्ये पुन्हा घडावं असं मला वाटत नसल्यामुळे आम्ही असताना हा रिस्क घेतला असं तुम्ही म्हणा. तटस्थ भूमिका घेतली आहे तुम्ही, आताही तटस्थ भूमिका राजकीय भूमिका घेताय. पूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव घेतात, तुमच्यावर आरोप होता तुम्ही भाजपची बी टीम म्हणून काम करताय वगैरे, पण हा आरोप हो पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं आहे की मी जर बी टीम असतो तर मला हरवलं कोणी? भारतीय जनता पक्षानेच हरवलं असतं ना. ते पण राजकीय काहीतरी भूमिका असेल कोणाची? राजकीय असेल असं करून दाखवायचं जेणेकरून तुम्हाला उद्या मग मला फायदा काय त्याच्यात? आता कोल्हापुरातल्या सीटा अशा वंचित आम्हाला फायदा काय त्याच्यात? शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करतं, नुकसानासाठी करत नाही. स्वतःचं राजकीय अस्तित्व पक्षाचं ठेवून तुम्ही हा आरोप फोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे का? तुमची माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवारवरती हा आरोप का करत नाही, एनसीपीवरती हा आरोप करत का नाही? किती असताना 2014ला हे सरकार वाचवणारं सरकार होतं, ते आरोप का करत नाही? लोकसभा त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे? आम्ही असं बली के बकरी तुमच्या आहोत आणि त्याच्यामुळे असताना तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बलीचा बकरा करणारच. कुर्बानीचा बकरा लागतोच दर ईदेला. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा टक्का घटलेला आहे आणि याचं अनालिसिस आपण काय केलं आणि विधानसभा निवडणुकीत याचं काय नियोजन करणार? ते मी असं म्हणेन की अजेंडा अख्खा आम्हीच रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्याचा आहे. रेस आम्हीच त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असताना इंडिया आघाडीकडे वळले त्यावेळेस संविधान बचावाचा जो मतदार होता तोही तिथे असताना वळला अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असताना आमचा टक्का कमी गेला हे आम्ही मान्य करतो. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यामध्ये जे छोटे घटक पक्ष आहेत ते दोघांवरही नाराज आहेत. छोटे घटक पक्ष मिळून एक तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजू शेट्टी करतात आणि त्यांच्यामधून असताना एक जण निघून गेले अशी असणारी परिस्थिती आहे. हे प्रयोग यशस्वी होतील असं वाटतं का? एकूण परिस्थिती नाही, माझं एक लक्षात घ्या की हे जर प्रयोग तुम्हाला यशस्वी करायचे असेल म्हणजे राजू शेट्टी नाही ती समजावून सांगितलं की तुम्ही विभागवार केले तर ते शक्य आहे. तुम्ही विभागवार केले नाही तर ते असताना शक्य नाही. त्याचा आता शरद जोशींची असणारी विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने दुसरं काहीच नाही आहे तिथे. हे जे काही होते ते सगळे आता हे झाले. आणि दुसरं जो मराठवाड्याचा जो ग्रुप होता तो असणारा केशव धोंडगे यांच्या एकाच नावाने त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की दोघांचाही मतदारसंघ जे आहेत ते पॉलिटिकल पार्टीच्या दृष्टिकोनातून क्लॅश होतात. वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच राजुरा मतदारसंघातून 45,000 मतदारसंघ घेऊन आला होता. तोच मतदारसंघ वामनराव चटपांचाही आहे. त्यांना तेवढी मतं मिळाली नाही. गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे. तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी. दुर्दैवाने असताना राजू शेट्टी असताना हा विचार करत नाहीयेत की एक पार्टी की व्यक्ती. त्याचा असताना त्यांनी विचार केला तर मला वाटतं मार्ग ते असताना त्या ठिकाणी काढू शकतील अशी परिस्थिती आहे. आणि तीच भाग केशवराव धोंडगेंची आहे.
केशवराव धोंडगे यांना मी फार चांगलं ओळखतो. ते माझ्या नांदेडच्या इलेक्शनचे असणारे मेन प्रचारक होते, म्हणजे प्रचाराचे प्रमुखच होते त्या ठिकाणी. परंतु आज तेही एकटे राहिलेले आहेत, तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन्स उभ्या राहिलेले आहेत की त्यांच्या दावेदार आहेत. आता शेतकरी संघटनेत साहेब सगळ्यामधून फूट पडत आहे. आता रविकांत गुप्तांना बाहेर काढलं, त्यांनी वेगळी संघटना काढली, सदाभाऊनी काढली. मग तुम्ही म्हणताय की विभागवार हा प्रयोग करावा. शेतकरी संघटनेला शेतीच्या फूट पडत आली, शक्य पडत आली, तर मग तुम्ही बताय होणार ना. असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला, दोघांचे इश्यूज वेगवेगळे आहेत. इथे असणारा कॅश क्रॉपचा प्रश्न आहे, इथला कॅश क्रॉप वेगळा आहे आणि तिथला कॅश क्रॉप वेगळा आहे. या आरक्षणाचा ओबीसी समाज तुमच्या किती पाठीशी आहे? नेते मंडळी मी आता काय म्हणाल तुम्हाला, प्रत्येक जण वेगळी संघटना आहे. भुजबळांची भूमिका आहे की ओबीसी समाजाला आरक्षण वाचलं पाहिजे. तुम्ही आणि त्यांची भूमिका एक आहे, तर ती तुमच्या पाठीशी आहे. आता आमच्या पाठीशी यायचं असेल तर त्यांना पक्ष सोडावा लागेल, नाही तर आम्हाला त्यांच्या पक्षात जावं लागेल. दोनपैकी एक करावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.